मित्रांनो, यापूर्वी मी म्हणालो होतो की बुलढाण्यावरून एका माझ्या सबस्क्रायबरनी फोन केला होता आणि त्याने आपलं मनोगत व्यक्त केलं होतं. त्या मनोगताला मला तुमच्यासमोर ठेवायचं होतं. पण आज तत्पूर्वी मी माझं मनोगत तुमच्यासमोर ठेवतो आहे. त्याच्यामागचं एवढंच कारण आहे की तुमच्यासमोर वास्तव येणं गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, मनोगत ह्या माझ्या मंचावरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, यापूर्वी मी म्हणालो होतो की बुलढाण्यावरून एका माझ्या सबस्क्रायबरनी फोन केला होता आणि त्याने आपलं मनोगत व्यक्त केलं होतं. त्या मनोगताला मला तुमच्यासमोर ठेवायचं होतं. पण आज तत्पूर्वी मी माझं मनोगत तुमच्यासमोर ठेवतो आहे. त्याच्यामागचं एवढंच कारण आहे की तुमच्यासमोर वास्तव येणं गरजेचं आहे. जे मनोगत मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे, जो मंच मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे, त्याच्यामागचं कारण काय आहे, त्याच्यामागे वास्तव काय आहे, हा मंच मी का तुमच्यासमोर घेऊन आलो आहे, हेही तुम्हाला समजायला हवं. म्हणून मी हा माझं मनोगत तुमच्यासमोर ठेवतो आहे. मित्रांनो, मनोगत आपल्या मनात बऱ्याच इच्छा असतात, आकांक्षा असतात, विचार असतात, विषय असतात. ते आपण काय करत असतो, मांडत असतो, संवाद करत असतो, वाद घालत असतो, वाद विदांग करत असतो, आपलं शास्त्रार्थ करत असतो. अनेक प्रकारे, अनेक तऱ्हेने, अनेक मंचावरती ते आपण मांडत असतो. मित्रांनो, या सर्व गोष्टी मांडण्यासाठी तेवढं आपलं धैर्य हवं. ते धैर्य प्रत्येकाकडे नसते. मग तो आपले भावना, आपले विचार, आपले विषय, आपली मतं कुठे प्रकट करू शकतो. ते प्रकट करण्यासाठी हा मी मंच तयार केलेला आहे, निर्माण केलेला आहे. त्यामुळे परत एकदा तुमचं मी स्वागत करतो आहे या माझ्या मंचावरती. तुम्ही येऊन माझ्याशी संपर्क साधू शकता आणि या मंचाचा तुम्ही लाभ उठवू शकता आणि आपलं मनोगत आहे ते तुम्ही मांडू शकता. मनातली जी कोंडी आहे ती फोडू शकता. जो घुसमट आहे त्या घुसमटीला वाव देऊ शकता, त्या श्वासाला वाव देऊ शकता, त्या आपल्या विचारांना, आपल्या उद्दिष्टांना तुम्ही वाव देऊ शकता. मित्रांनो, मनोगत, आणि हेच मनोगत मी तुमच्यासमोर आज मांडणार आहे, माझं मनोगत. मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की आपले जे विचार आहेत त्या विचारांना कुठे आपल्याला संधी मिळत नाही आहे, ते आपल्या संवादाला कुठे संधी मिळत नाही आहे. ती संधी आपण स्वतः मिळवून घ्यायची आहे आणि मिळालेल्या संधीचा फायदा उचलायचा आहे. आता मनोगत मी तुमच्यासमोर मांडतो आहे. ज्योतिषशास्त्र. मित्रांनो, मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला. त्याच्या मागे काय कारणं आहेत, काही नाही कारणं आहेत, ती वेळेनुसार तुमच्यासमोर मांडेन. पण ज्योतिषशास्त्र हे अगाध शास्त्र आहे हे नक्की मला कळलं. मित्रांनो, ज्यामुळे विद्यार्थी दशेत होतो त्यामुळे ज्योतिषशास्त्राच्या जर आपण विचार केला असेल तर त्या ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने माझं शिक्षण अगदी 10वी पास 10वी नापास इतकंच होतं. पण मी विचार केला की माझं शिक्षण एवढंच का, मी 10वी पास 10वी नापासच का, मी पुढे शिकू का शकत नाही आहे. मग ह्याच्या मागे हे ज्योतिषशास्त्र काय काम करते आहे. पण मी त्यावेळी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला नव्हता. पण मी ठरवलं, मनात एक निर्धार घेतला की नाही, मला शिकायचं आहे. एनी हाव एनी कंडिशन, कोणत्याही स्थितीत, कोणत्याही परिस्थितीत मला हे शिकायचं आहे. आणि मग ते मी ध्येय वेडा झालो आणि गाठीला बांधलं की नाही, मला शिकायचं आहे. आणि त्या दिशेने प्रवास सुरू केला. अनेक अडचणी आल्यात. माझं संघर्ष असाही मी एक माझे व्हिडिओ बनवले आहेत, त्याच्यावरती हे माझं मनोगत मांडलंसुद्धा आहे. मित्रांनो, ते मनोगत मी तुमच्यासमोर आज परत एकदा मांडतो आहे ह्या माझ्या मंचावरून. त्यामुळे मी ठरवलं की नाही, मला शिकायचं आहे, शिकायचं आहे. ध्येय वेडा झालो, अगदी सर्वस्व अर्पण करायचं ठरवलं. आणि मित्रांनो, तीच ती वेळ आहे, तोच तो क्षण आहे. जी गोष्ट ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने, माझ्या पत्रिकेच्या दृष्टीने, माझ्या कुंडलीच्या दृष्टीने, माझ्या भविष्याच्या दृष्टीने कशी होती, म्हणजे मी ती साध्य करू शकत नव्हतो, ते असाध्य होती.
आणि ती असाध्य गोष्ट मी साध्य केली. का? तर माझ्या इच्छाशक्तीमुळे. असंख्य अडचणी आल्या, मला संघर्ष करावा लागला, असंख्य बॅरिकेड माझ्यासमोर उभे राहिले, बऱ्याच ठिकाणी मला अडथळा आला, अडवण्यात आलं, विविध तऱ्हेने त्याच्यावरती मी मात करत गेलो. कारण ती माझी इच्छाशक्ती. बघूया किती मला रोखतोय. ते माझं भविष्य, ते माझं कर्म मला कुठे रोखते का? नाही मित्रांनो, तुमचं भविष्य तुमच्या आड येईल, पण तुमचं कर्म तुमच्या आड येणार नाही. आणि तेच कर्म ते मी इमाने इतबाराने पूर्ण केलं. आणि मी एक नव्हे अशा 5 डिप्लोमा मी प्राप्त केले. लक्षात घ्या मित्रांनो, फक्त 10वी नंतर एकच डिप्लोमा नव्हे तर 5 डिप्लोमा मी प्राप्त केले. याचा अर्थ काय झाला? तर विधी लिखित जे आहे ते तुम्ही बदलू शकता. हे मी कशावरती ठरवलं? माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला, त्या शालेय जीवनामध्ये, की एखाद्याच्या आयुष्यात त्याचं भवितव्य अगदी समृद्ध असते, बरंच काय ते तो अवगत करू शकत असतो, प्राप्त करू शकत असतो. आणि असं असताना सुद्धा तो ते प्राप्त का करू शकत नाही? मग त्याच्यामध्ये काय अटकाव येतात, काय अडचणी येतात, का तो ते साध्य करू शकत नाही? मग जर त्याच्या नशिबात, त्याच्या कर्मात ती गोष्ट असून सुद्धा तो ते प्राप्त करू शकत नाही आहे, मग का करू शकत नाही आहे? तर त्याचं कर्म दळिद्रीपणा आहे. लक्षात आलं का मित्रांनो? तो त्याचा कर्म दळिद्रीपणा त्याला रोखत असतो. असून सुद्धा, मिळत असून सुद्धा त्याच्या कर्मानुसार, त्याच्या भविष्यानुसार, त्याच्या भाग्यानुसार त्याला ते प्राप्त होऊ शकत असते, पण तो प्राप्त करू शकत नाही. तर का? तर कर्म दळिद्रीपणा. मग हे जर कर्म आपण जर ठरवलं, आपण त्या कर्मानुसार की नाही हे आपल्याला प्राप्त करायचंच, मिळवायचंच आहे, ते साध्य करायचंच आहे, तर 100% ती तुम्ही प्राप्त करू शकता. विधी लिखित बदलू शकता. लक्षात आलं का मित्रांनो? त्या विधीला, त्या विधी देवतेला काय करावं लागते? आपलं विधिविधान बदलावं लागते. नाही, त्याने ठरवलं आहे, त्याला आपण साथ देऊ. कायनात भी खडी हो जाती है, कायनात भी साथ देती है. हे शब्द तुम्ही ऐकले असतात. म्हणजे कायनात ही सृष्टी आपल्याला साथ देते. म्हणून मी काय म्हणालो? देव काय म्हणतो? फक्त तथास्तु म्हणतो. देव काय म्हणतो? फक्त तथास्तु. मग तथास्तु म्हणजे काय? मी एखाद्याचा खून करायला चाललो आहे, तथास्तु. एखाद्याचा जीव वाचवायला चाललो आहे, तथास्तु. मग तू खून करायचा की जीव वाचवायचा तुझ्या हातात आहे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. झाला मानव या संसारी, आपुला आपण वैरी, आणि तुझं आहे तुझं पाशी, परी जागा चुकलाशी. मित्रांनो, असे अनेक आव्हानं आली, अशा अनेक अडचणी आल्या, पण मी त्याच्यावरती मात केला आणि ती गोष्ट मी प्राप्त केली. आता नुकतंच माझ्या आयुष्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्या अनेक अडचणींवरती मी मात करतोय. आणि माझ्या आप्तांशी मी संवाद साधला होता की बघा, मी तुम्हाला काय करतोय? लक्षात आणून देतोय, तुम्हाला मी इशारे देतोय. आणि हा शेवटचा इशारा आहे की तुम्ही ज्या दृष्टीने, ज्या दिशेने बघताय, ज्या दृष्टिकोनातून बघतोय, ती दृष्टिकोन तुमचा चुकीचा आहे. आणि शेवटची चेतावणी आहे तुम्हाला. त्यावेळी माझ्या एका आप्ताने मला काय उत्तर दिलं? ते आपल्या ह्याच्यामध्ये काय व्हॉट्सअपवरती, की तू आजपर्यंत का थांबलायस? मग 1 वर्ष गेलं ही गोष्ट करण्यासाठी, मग तू ती का साध्य केलीस नाही? मग तो निर्णय तू का नाही घेतलास? 1 वर्ष झाला आहे तू सांगतोयस मला. अरे, मी तो का वेळ घेतली? तर तुम्हाला वेळ दिली मी. जागे व्हा, सावध व्हा, आणि येणारा प्रसंग टाळता येत असेल तर तो टाळा. तुमच्यासाठी मी गप्प बसलो होतो. नाहीतर मी तो 1 वर्षापूर्वीच निर्णय घेतला असता. आणि त्या निर्णयातून
मला जे काय साध्य करायचं होतं ते मी साध्य केलं असतं. कारण वास्तव हे वास्तवच आहे, सत्य हे सत्यच आहे आणि सत्याला कोणीही नाकारू शकत नाही, वास्तवाला कोणीही नाकारू शकत नाही. खोटं आपण कितीही रेटा तर एका मर्यादेपर्यंत रेटू शकतो, त्यानंतर खोटं ते खोटंच होते, असत्य ते असत्यच असते, अवास्तव ते अवास्तवच असते. या माझ्या मनोगतातून मी त्याला लक्षात आणून देऊ इच्छितो की मी 1 वर्षापूर्वी का नाही केलं. 1 वर्ष मी विलंब का लावला, तर माझ्या आप्तांसाठी, माझ्या कुटुंबियांसाठी, माझ्या जवळच्या लोकांसाठी त्यांना वेळ दिला, विचार करायला, निर्णय घ्यायला. आता वेळ संपलेला आहे, कारण आता मी कुरुक्षेत्रावरती उभा आहे आणि कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला त्या श्रीकृष्णाने काय सांगितलं आहे, तर समोर तुझ्या जे आहे ते तुझे आप्त नाही आहे, तुझे मित्रमंडळी नाही आहे, तुझे कुटुंबीय नाही आहेत, ते कोण आहेत, अधर्मी आहेत. उचल गांडीव आणि चालवतील. आणि मित्रांनो, ही गोष्ट कशी घडली, तर आता नुकतंच माझ्या गाडीचं जे काय प्रकरण घडलं, माझी गाडी जी क्षतिग्रस्त झाली, त्यानंतर थोडासा मी विचलित झालो होतो आणि त्या दरम्यान बऱ्याच जणांचा मला फोनसुद्धा आला. त्यांनी हळहळ व्यक्त केली त्या विषयावरती, असं व्हायला नको होतं. पण माझ्या आप्तांपर्यंत ही गोष्ट पोचल्यानंतर त्यांच्याकडून मला रिप्लाय आला नाही, त्यांच्याकडून मला त्याची मिळाली नाही, पोचपावती मिळाली नाही. काही जणांनी दिली, माझ्या कुटुंबियांनी, माझ्या आप्तांनी, पण काही जणांनी ती दिली नाही, कारण अहंकार, मीपणा. असो मित्रांनो, ज्यांनी हात पुढे केला त्यांचंही स्वागत आहे आणि ज्यांनी नजरअंदाज केलं त्यांचंही स्वागत आहे. मित्रांनो, त्या दरम्यान एक गोष्ट अशी घडली की माझी कन्या, माझी मुलगी, ती माझ्यासोबत 100% उभी राहिली. 99.99%. आता 0.1% बाकी आहे, तो कधी पूर्ण करेल तर तिचं तिला माहिती. सांगायचं तात्पर्य काय आहे, तर माझ्या मुलीला ज्या दृष्टीने मी बघत होतो, ज्या दृष्टीने तिला मी स्वागत करत होतो, आमंत्रित करत होतो, तर ती आज 99.99% माझ्यासोबत उभी आहे. आणि हा एक माझा विजय आहे. आणि त्याबरोबर माझी पत्नीसुद्धा, जिच्याकडून अपेक्षा केली नव्हती, तिने मला काय दिलं, माझी सांत्वना केली. मी तुमच्या मागे सोबत उभी आहे, तुमच्याबरोबर उभी आहे, याची त्यांनी मला ग्वाही दिली. तिने, माझ्या पत्नीने, माझी मुलगी, माझी कन्या आणि माझी पत्नी माझ्यासोबत उभी आहे. लक्षात आलं का? हेच ते माझं मनोगत. आपलं काम करत जा, काम करत जा, हाक मारत जा, मदत तयार आहे. न्यूनगंड ठेवणार नाही, केलेलं फुकट जाणार नाही. लक्षात आलं का मित्रांनो? इथे श्रीकृष्ण कर्मण्येवाधिकारस्ते, कर्मण्येवाधिकारस्ते, कर्म करत जा. आणि यदा यदा इज धर्मस्य, धर्माची साथ द्या, अधर्माला निपटून काढा. आणि आता त्याच दृष्टीने वाटचाल सुरू केली. मित्रांनो, आता ही गोष्ट मी का सांगतो तुमच्यासमोर, कारण मी गीता रहस्य वाचलं आहे, गीता रहस्य जाणून घेतलं आहे, तरीसुद्धा कुठेतरी मी डोलायमान होतो. पण नुकतंच माझ्या मुलीने, माझ्या कन्येने ज्ञानेश्वरी वाचायला घेतली होती. आणि ती ज्ञानेश्वरी वाचताना मला असं वाटत होतं की ते श्रीकृष्ण त्या युद्धभूमीवरून मलाच कुठेतरी काय करतायत, सावध करतायत, ज्ञानबोध देत आहेत त्या कुरुक्षेत्रावरून. लक्षात आला का मित्रांनो? ज्ञानेश्वरीच्या मार्फत. आणि मी निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, विधिलिखित जे काय असेल ते तुम्ही बदलू शकता, ते म्हणजे इच्छाशक्तीनुसार. पण ते कसं असावं,
धर्मारूपी असावं, धर्माने योग्य असावं, तर ती विधी तुम्हाला साथ देते. जर तुम्ही अधर्म साधायला जात असाल, तर विधी तुम्हाला साथ देणार नाही आणि ते तुम्ही प्राप्त करू शकणार नाही. कारण का? रावणाने विधिविधानानुसार काय केलं? अधर्म करायला गेला तो आणि विधीने त्याला साथ दिली नाही, कारण ते अधर्म होतं. लक्षात आला का मित्रांनो? याचा अर्थ असा नाही की तुम्ही म्हणाल जे काय विधिविधानाने लिहून ठेवलं आहे, विधिलिखित आहे, ते आपल्याला जर बदलायचं असेल आणि ते बदलून आपल्याला अधर्म साध्य करायचं असेल तर ते साध्य होणार नाही. धर्माला प्रस्थापित करू शकता, धर्माला साध्य करू शकता, धर्मानुसार चालू शकता, जर ते गोष्ट अस्तित्वात नसेल तरी. जर तुम्ही धर्माच्या मार्गावर चालाल तर ते तुम्ही प्राप्त करू शकता. जसं माझं शिक्षण मी प्राप्त करू शकलो, कारण ते धर्माच्या मार्गावरती होतं. मी जे काय 5 डिप्लोमा साध्य केले ते धर्माच्या मार्गावरती होते. त्यामुळे त्या विधात्याने मला साथ दिलेली आहे. लक्षात आला का मित्रांनो? ज्योतिषशास्त्र हे अगाध शास्त्र आहे. तर ते शास्त्र समजून घेण्यासाठी सनातनी वास्तववरती जा. सनातनी वास्तववरती मी या ज्योतिषशास्त्राचा आणि सनातनचा वास्तव तुमच्यासमोर ठेवलेला आहे. पुढच्या येणाऱ्या भागामध्ये मी ह्याच मंचावरती त्या माझ्या बुलढाण्याच्या सबस्क्रायबरची मनोगत तुमच्यासमोर मांडेल. तर तुर्तास तुमच्या लक्षात आलं असेल माझं मनोगत काय आहे. ह्या माझ्या मंचाला काय करा? सबस्क्राईब करा. माझे विचार पडायचे लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे माझं मनोगत किंवा इतरांचं मनोगत तुमच्यापर्यंत पोहोचेल. शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका आणि आपलं मनोगत कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.